अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. तपासाचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता. अहवालातून अपघाताचं नेमकं कारण येणार समोर. 2 मार्चला रोहित पवार नवे खुलासेही करणार. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी कारवाईसाठी रोहित पवारांकडून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. एफआयआर बाबत तांत्रिक अडचणींसंदर्भात पोलिसांकडून माहिती घेणार. फडणवीसांचं आश्वासन. अजितदादा हे धोक्यानं गेले की धोक्यानं. सरकार एफआयआरला का घाबरतंय? काही काळं वेळ आहे का? सुनेत्रा पवारांनी याबाबत बोलायला हवं. राज ठाकरे यांच्याकडून शंका व्यक्त. अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यांना ओढतो. स्टेजवर असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, रोहित पवार यांनी नेत्यांना सुनावलं. रोहित पवार यांच्याकडून चिचोरे धंदे अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न सुरू. अनिल पाटील यांची रोहित पवार यांच्यावर सडकून टीका. तर खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी सुनील शेळकेंचा रोहित पवारांना हा बोचरा सवाल. जुनं दळण दळत बसायची यांची सवय. हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला पण अंमलबजावणी केली नाही. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू. शरद पवारांपासून खैरे दानवेंपर्यंत अनेक जण इच्छुक. रोटेशननुसार जागा आम्हालाच मिळायला हवी, आदित्य ठाकरेंचा दावा कायम. तर काँग्रेसकडून देखील 4 ते 5 जण इच्छुक अशी माहिती.